तर मंडळी या मूर्तीच्या परिसरात फिरत असतानाच काही मंडळी आम्हाला दिसले, त्यांचा पोशाख बघून आम्हाला असं वाटलं की त्यांच्याशी गप्पा माराव्याच. तर आता आपण थोडं त्यांच्याशी बोलूया. सर्वप्रथम तुमचं नाव सांगा माझं नाव स्वप्नील सानप. आणि तुम्ही कुठून आलात? आम्ही मुंबई अंधेरी. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही मुंबईवरून इथे खास ह्या विठ्ठलाच्या भेटीला इथे आलात. आपण वारी तर पूर्ण करू शकत नाही, तर तुम्ही इथे नक्की आलायत कशासाठी आणि तुमचा याचा पर्पज काय? जे वारकरी बांधव येतात ते कसे चालत येतात, त्यांचा त्रास किती आहे, त्यांना किती कष्ट घ्यावे लागतात, ते किती दिवसाची 12 ते 15 दिवस कुठे राहतात, कुठे खातात, कुठे पितात, ते सगळं बघण्यासाठी आम्ही आज इकडे आलेलो आहोत. आमच्याकडे वेळ नसल्या कारणामुळे आम्ही एक दिवसाच ते केलेलं आहे. महत्वाचं ते एवढं येतात चालत, ते का येतात ते इथे आल्यावरती कळलं की का एवढं प्रसन्न वातावरण आहे. आणि ते खरंच येण्यामागे त्यांचं काय तात्पर्य आहे ना ते कळतंय आज. ते आता इथे आल्यावर तुम्हाला हो लक्षात आलं. कळतंय की येण्यामागे काहीतरी अर्थ आहे. आपल्याला की काय आहे त्याचं महत्व. महत्व. बरोबर. तुम्ही शूट साठी म्हणजे तुम्ही सगळे फोटोग्राफर आहात किंवा काय कसं? आज आम्ही तर सगळे फोटोग्राफर मित्र आहोत. अच्छा. सगळे आम्ही वेडिंग्स करतो, पण एक आम्ही अनुभव घ्यायला आलो. आज शूट साठी असं काही नाही आलेलो आहे, एक आनंद घेण्यासाठी, मजा करण्यासाठी, त्यांचे इमोशन टिपण्यासाठी, त्याच्यासाठी आम्ही इकडे आलो. आता बघाल तुम्ही गव्हर्नमेंटने टँकर्स वगैरे ठेवलेले आहेत हम्म. आंघोळीसाठी, पण कोणाची काही अशी हे नाहीये, Complaint नाहीये. तक्रार नाहीये. खुश आहेत. आपलं म्हणजे आम्ही रात्रभर ड्रायव्हिंग करून येतोय. 4-4:30च्या आसपास आम्ही पुण्याच्या ह्याच्यात होतो. हम्म. आम्ही बघतोय माणसं म्हणजे चालतायत. स्त्रिया पुरुष सर्व चालतायत. इव्हन त्या थंडीच्या वातावरणात ते त्या टँकर खाली आंघोळ पण करतायत गार पाण्यात. गार पाण्यात. म्हणजे काहीतरी अर्थ आहे या गोष्टीला.